सरकार जनतेला घाबरतंय का? निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येतंय। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली, आरोप करत आशिष शेलार यांच्याकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन, मवियाच्या अनेक मतदारसंघाचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, शेलारांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं। फडणवीस शेलारांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका ठाकरेंकडून व्यक्त। तुमचे खासदार चुकीच्या यादीवर निवडून आले असतील तर त्यावर बोला, बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान। तर लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत, बावनकुळेंचं उत्तर। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। एपीआयनं संपदाचं खच्चीकरण केल्याचा आरोप, तर सरकारनं एसआयटी नेमलीच नाही, अंधारेंचा दावा। फलटण प्रकरणातील एसआयटीत निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुळेंची टीका। इलाका तुम्हारा धमाका हमारा असं म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच, आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रति आव्हान। खासदार सुप्रिया सुळेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमध्ये भेट घेतली। आत्महत्या प्रकरण लोकसभेत मांडा, सुळेंच्या खासदार बजरंग सोनवणे यांना सूचना। रुपाली ठोंबरेंचं रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या पक्षातीलच नेत्यांविरोधात आक्रमक। चाकणकरांनी राजीनामा द्यावा, ठोंबरेंची मागणी। ठोंबरेंच्या आंदोलनात चाकणकरांवर टीका करणारे पोस्टर्स, महिला आयोगाचं काम मेकअपसाठी थांब अशा आशयाचे पोस्टर्स झळकावले। चाकणकरांच्या पोस्टरला मेकअप करत जोडेही मारले। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2 ते 3 दिवसात भूमिका मांडणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची TV9 ला प्रतिक्रिया।